हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण BMC क्लर्कची रिस्पॉन्स शीट आलेली आहे. तर ती BMC रिस्पॉन्स शीट कशी पाहायची त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. त्याआधी व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच माझी आपल्याला विनंती आहे की तुमची रिस्पॉन्स शीट 8806068618 हा जो माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे या व्हॉट्सअपच्या नंबरवर पाठवा. तुमचं जे काही नाव नंबर वगैरे ते कुठेही शेअर केला जात नाही. इवन रिस्पॉन्स शीटसुद्धा मी शेअर करत नाही, फक्त माझ्या अभ्यासासाठी ती तुम्हाला मागवत आहे. तर ही जी आपल्याला रिस्पॉन्स शीट आहे ती ज्या ठिकाणाहून डाउनलोड करायची ना त्याची लिंक मी तुम्हाला विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ना, विठ्ठल जोशी या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. तर त्या ठिकाणी पहा BMC रिस्पॉन्स शीट डाउनलोड लिंक, त्याच्या खाली ब्ल्यू कलरची तुम्हाला लाईन दिसत आहे. त्यावर टच केलं की एक नवीन विंडो ओपन होते. अशा पद्धतीनं पहा. तर अशा पद्धतीनं एक नवीन विंडो ओपन होते. या ठिकाणी पहा बृहन्मुंबई महानगरपालिका, त्याच्या खाली उमेदवार लॉग इन आणि मग खाली या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर जो आहे ना तो एंटर रजिस्ट्रेशन नंबर, या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाका. या ठिकाणी तुमचा पासवर्ड टाका. त्याच्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे ना हा कॅप्चा या ठिकाणी टाका आणि मग लॉग इनवर टच करा. लॉग इनवर टच केल्यानंतर तुम्ही ज्या पदासाठी म्हणजे BMC क्लर्कसाठी अर्ज केला होता तर त्या फॉर्मवर टच करा, म्हणजे त्या पदावर, आणि मग पुढे तुम्हाला रिस्पॉन्स शीटचा ऑप्शन येऊन जाईल. तर अशा पद्धतीनं तुम्ही रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकता. आणि परत एकदा विनंती आहे की मी जो सुरुवातीला नंबर दिला त्या व्हॉट्सअपच्या नंबरवर रिस्पॉन्स शीट पाठवा, म्हणजे मला तुमचे मार्क्स पण कळतील आणि एक्झॅक्ट प्रश्न कसे आले होते ते सुद्धा कळेल. आणि यानंतर आता पुढची प्रोसेस काय असणार आहे तर नॉर्मलायझेशन होणार आहे आणि नॉर्मलायझेशन नंतर मग तुम्हाला मिळालेल्या मार्कांची यादी येईल. त्यानंतर DVL म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ज्या विद्यार्थ्यांना बोलावलं जाईल त्यांची लिस्ट लागेल. त्यानंतर DV होईल म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर मग फायनल जी सिलेक्शन लिस्ट आहे ती लावल्या जाईल. अशा पद्धतीची पुढची प्रोसेस आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.